हॅलो नमस्कार, मी मुक्ताई मोकासी तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला काही माझ्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल हा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते. तर आज मला लय कंटाळा आला जेवण वगैरे बनवायचं लय. तर आज लेट पण झोपली होते मी, त्याच्यामुळं लय उशिरानं उठली आज, कारण कंटाळा आला मला, लय कंटाळा आला. आणि चपात्या वगैरे बनवायचे होत्या, भात पण झाला नव्हता, मला भूक पण लागली होती. तर पहिल्यांदा मी साईडला तिकडून भात केला आणि नंतर तर म्हटलं चपात्या करून घेते आधी. तर मला सांगत होते की तुझा आवाज नाही येत, तुझा आवाज मोठा पाहिजे वगैरे असं म्हणत होते. तर बाळ वगैरे झोपलेलं असतं ना, त्याच्यामुळं मला मोठ्यानं बोलता येत नाही. मोठ्यानं जर बोललं ना की बाळ लगेच उठतं, त्याच्यामुळं मी हळूच बोलते. सगळं काम आवरून झालं की नंतर माझं एडिटिंगचं काम असतं, ते एडिटिंग करते. त्यानंतर बाळ तर उठतंच. तर असं माझी धावपळ चालू असते, त्यामुळे थोडं अडचण आहे त्याच्यामुळं. तर आज ना भाजीला काहीच नव्हतं, सगळा भाजीपाला वगैरे संपला था. तर बघा मी बेसन घेतलं, बेसनची पोळी मी कधी पण करते. तुम्ही म्हणत असाल दरवेळी व्हिडिओमध्ये बेसनची पोळी असतेच, तर माझ्या मिस्टरांना लय आवडते, त्याच्यामुळे मी कधी पण त्यांच्यासाठी डब्याला बनवते आणि त्यांना आवडते, लय आवडते. त्याच्यामुळे मी कधी पण चपात्या वगैरे झाल्या ना की एक पोळी त्यांच्यासाठी करून घेते. तर त्यांना आधीपासूनच लय आवडते चपातीची वगैरे, त्यांना बेसनची पोळी लय आवडते. तर असं हे तर ना आज चपात्या मी बेसनची पोळी करण्यासाठी पीठ आधीच हे करून ठेवलेले आहे, त्याला पातळसारखं करून ठेवलेलं आहे मी आधीच. आणि चपात्या आधी बनवायला घेतले, त्यामुळे चपात्या आधी बनवलं ना की आजूबाजूला पडलेला कचरा वगैरे ते मी पुसून घेते. कधी कधी टाईम भेटला की ते गॅस वगैरे मी रोजचाच धुते, जर सकाळी धुला नाही तर संध्याकाळी धुते. तर असं स्वच्छ ठेवलं ना की कंटाळा वगैरे काम करायचं येत नाही. वेळच्या वेळी काम आवरत गेलं की स्वच्छ किचन दिसतं आणि मला पुरेसा टाईम पण भेटत नाही. त्यामुळे रुद्राक्ष आता लय मस्ती करते, तिला पण मान वगैरे आता थोडी थोडी करायला लागली, त्याच्यामुळं लय मस्ती करते. आंघोळ वगैरे करताना तिला घ्यायला पण आता लय लागते, त्याच्यामुळं हे ना थोडं थोडं माझं काम राहूनच जातं. तर आज माझ्या थोडं पायाला लागलं, बाथरूम स्वच्छ करताना थोडंसं लागलेलं आहे माझ्या पायाला. तर मला ना लय थोडंसं रक्त गेलं, जास्त रक्त नाही गेलं. तर थोडीशी जखम झालेली आहे त्या पायाला. तर मी हा व्हिडिओ वगैरे आहे बनवते आणि एडिटिंग करते. तर इनशॉटमध्ये ॲपमध्ये मी एडिटिंग करते, कारण त्या ॲपमध्ये मस्त एडिटिंग होते, काही हे वगैरे लागत नाही त्याला, फ्री आहे ॲप मस्तपैकी. आणि कट वगैरे करता येतं पटकन, आणि थंबनेल वगैरे त्यामध्ये चांगलं बनवता येतं. सर्व प्रकारची व्हिडिओ मी त्याच ॲपमध्ये बनवते. तर तुम्ही कशामध्ये व्हिडिओ एडिटिंग करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा तुम्हाला ॲप वापरायचा असेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि मस्त व्हिडिओ बनवा. तर मला जास्त टाईमही भेटत नाही दुसऱ्या ॲपमध्ये, तर हा ॲप ना मस्त सोपा आहे एडिटिंग वगैरे करायचं. बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे यामध्ये सर्व प्रकारचे यामध्ये असतं. तर तुम्हीही ॲप डाउनलोड करा, सोपं आहे, मस्त आहे. आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ पण मस्त बनवता येतात, व्हॉईस मेकर पण आहे. तर मी स्पीकर वगैरे अजून काय घेतलं नाही,
तर हे बघा माझं झालं आहे सर्व काम आवरून आणि किचन पण मध्ये मी साफसफाई वगैरे केली. तो व्हिडिओ घेतला नाही कारण भरपूर मोठा व्हिडिओ झाला असता. त्यामुळे माझं काम आवरले आहे ते सर्व आणि हे बाळासाठी अंथरूण केलं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.